असं दाबे नमस्कार. आज शुक्रवार आहे 22 मार्चची आणि आम्ही आज निघालो केली. कोकणात शिमगोत्सव चालू आहे, जवळपास 15 दिवस असतो. तर आता जवळपास किती होळीला 2-3 दिवस राहिलेत, तर आम्ही 2 दिवस केली जाणार आहोत. आज जाणार आणि उद्या संध्याकाळी परत येणार. तर त्याची पूर्ण धमाल आज दाखवतो तुम्हाला. आता मंदिरात आहोत आम्ही. आता इथे आता मंदिरातून आम्ही निघू. होडी तयार होते पलीकडे जायला. व्हिडिओ मोठा बनलाय कारण का 2 दिवसातच खेळली, परत होळी उभारणे आणि पूर्ण जी मजा आहे होळीची शिमग्यातली मोठी, ती सर्व आहे एक या पूर्ण व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुमची होईल पण टायमावरती या, आहे की नाही. फोन करायला सारखं करू नका. पलीकडे आलोय आता, तिकडून बोटीने आलोय आणि आमची खेळी निघाली जातात, चालू झाले. ऊन भरपूर आहे. सगळ्यांना हौशी गाड्या बिड्या करून जातात. व्हिडिओ काढ गाडी. गेल्या वर्षी आम्हाला बोकळत वरती घेऊन आले. नको नको
नाव काय? त्यांनी आता आपल्या गावात देवाचं नाव रामवाला आणि तुमच्या देवीचं नाव अरे आतली रात्री चकोनी आतली चकोनी आतली आतली चकोनी आतली चकोनी आतली चकोनी आतली चकोनी आतली आतली चकोनी आतली चकोनी आतली चकोनी आतली चकोनी आतली आतली चकोनी आतली चकोनी आतली संध्याकाळ होत आली 5 वाजत गेले अजून आम्ही कुडकातच आहोत इकडे तिकडची गावातली मंडळी कणे काढते रोडवरती संध्याकाळ होत आले जवळपास 6 वाजायला आलेत कुडूक बोरीचा कोड आताच झालाय भरपूर मोठा गाव आहे भरपूर टाईम जातो आणि आता चाललो आहे केरिलमध्ये आणि नंतर यानंतर वस्तीला वेरलला यायचं आहे तर घाई चालली आहे थोडी सनसेट काय भारी मावळतीचा सूर्य आणि यांची मस्ती चालली आहे इकडे दिवसभर
संध्याकाळ झालाय पण काही जोश काही कमी नाही झालाय. फुल तेवढीच एनर्जी. काय इकडं बघ. साडेसात वाजून गेलेत आणि केरील गावामध्ये जात होतो. त्यांच्या गावामध्ये आणखी दुसऱ्या गावाची पालखी पण आलाय आणि आमची पण थोडी वेररला जायचं आहे म्हणून घाई झाल्या थोडी. आठ वाजून गेलेत. आणि फक्त नेमकीच घरं झाली जातात 2-3 केरीलमध्येच आहोत. निघालो केरीलवरून आता 8:30 झाले शेवटी निघता. पायवाट आहे आता. पायवाटाने जायचं आहे. जवळपास 15 मिनिटं लागतील कुडकात पोचायला. नंतर मग कुडकावरून वेरल जाईल. जवळपास पाऊण 1 तास जाईल. जेवायला या. रात्रीचं जेवण आम्ही वरल या ठिकाणी करतोय. या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी वरलकरांनी आमच्यासाठी केलेली आहे. गेल्या वर्षी काय अचानक भयानक सगळा झाला. मग आता आम्ही तयारीशीच आलो ना. सर्व नॉनव्हेजमध्ये एक शाकाहारी माणूस. गेल्या वर्षी काय ते तुम्ही हो ना. तरी पण मस्त केला. खिले येत आहेत. खबरगा नेले संध्याकाळी कसा चालतोस Bye.
कबरगाणीमधून आपलं गाव आडी बंदर पूर्ण व्यवस्थित दिसतंय. आपलं गाव दिसते. जेवायला साखरपुडा झाला तिथे जेवायला आली आहे मंडळी. कर मग चला. आवड बघा काय आहे, एवढे मोठे असून तरी पण तयार नाचायला. मोठे म्हणजे मी एखादं 60 वर्ष सुद्धा झालंय. 60 वर्षापर्यंत नाचणार आहे. तरी मजा येईल. त्या भिगोबा नाचायची ना 60 वर्षांना असतात. चला गडा नो हाला बजाय Bye.
खेली आता चालू आहे बंदरात. अजून एक होडी यायची बाकी आहे. खेळ्यांची जेवायची तयारी झाली आहे. लेट झालं थोडं, 10 वाजलेत. तमाशा बघा रात्री. चला सर्व मंडळी जेवायला बसले. बाकी कोण राहिलं नाही ना तसं. बरोबर ना अजून जेवायला हुकूम. जेवा सर सावकाश जेवा. सोंगा आकाशात ना आकाशचा दिवसभर आपण काम करतो दमतो वगैरे. मग त्या दिवशी फाटी तोडायला गेलेलो तर अशी फाडून पाय खाली करता पॅन्ट टाकले. मग तिला बोला मला खेळली जायचंय ही पॅन्ट शिवते. मी काय नाही मी तीच पॅन्ट घातल्याने गेलो केली आणि बसल्याच्या तेवढं ही पॅन्ट शिवलीच नाही. शिवलीला तुमच्या पण बाबू तुझ्या
मला सांगितलेलं काय शिवून ठेव तुम्ही केली जाता ही काय खाणार आहे पण तुमची पोरगी एक ऐकत नाही ते. दुसऱ्याला समजून ठेवा, असं काय करू नका. काम करत जा वेळेवर. हो बरोबर करत जा वेळेवर, लक्ष दे. हे बायको बसायला काय सांगू मारून काय करू हा? आपल्या बाजूला एवढा खाजन आहे की नाही आपण जर काय पकडतो किरमी पकडतो कोलिम पकडतो हो नाही जात आहे पण मी काय बोलतो मी गेलो हलवा आणला मी बायकोला बोललो हो पण त्या हलवामध्ये इलायची पास्ता पिस्ता हलवामध्ये कोणी टाकतो हा हलवा म्हणजे काय आपलं दंगल पाहिजे हिने काय हलवा बनवला त्या हलव्याचा मग अशी बाजू काय करायची आहे हा? समजायचा काय टाकायचं तुम्ही करताना समजवलं हो नाही का? तुम्ही तुमची मुलगी ना तुम्ही शिकवायचं किरवा कसा पकडायचा बोंबील म्हणजे फ्राय कसे करायचे ते हा मग अशी व्हेजिटेबल नाही पाठवायचे काय मला असेल ना तर पोरीला समजून सांगायचं मग आता तुम्ही आता ही पोरगी तुम्ही घेऊन जा आणि तिला आता किरवी कशी पकडायची ते शिकवा त्याचे आंगणे कसे मोडतात ते पण शिकवा आणि गोळी कसं सोलतात ते पण शिकवा आणि नंतरच घेऊन या मला चमचमे खाण्यातल्या खायला खूप आवडतं व्हेज खाला तरी पावणे 2 झाले ना पावणे 2 झालेत आणि खेली झोपले मंदिरात आता तमाशा वगैरे झाला इकडे झोपले सर्व अरे बाबा खर्चवूया त्याला थोडी जवळजवळ 5-7 मिनिटं बसवला पायावर माझ्या पायाला मुंग्या आल्या पाय हलवू कसा हा मला सांगतो दादा तू खाली तो गार काय कोण देवा साज तो गार काय कोण देवा साज तो गार काय झोलय देव साज आता फेरी मारा आता फेरी मारा
चला पाटी पाटी ढग लागायला लागला जोरात. ते तिकडे जायला एका बाजूला. अंदाज